च्या धक्क्यामध्ये रितेशने घेतली टीम ए ची शाळा आणि टीम बी ला जे मोटिवेट केलं ते पाहण्यासारखं होतं। जान्हवीला जी शिक्षा दिली ती डिझर्विंग करत होती। प्रत्येक आठवड्यात सांगून पुन्हा त्याच चुका करणाऱ्या जान्हवीचा पर्सनल कॉमेंट करणं हा अजूनही छंद दिसत आहे आणि अटेन्शन मिळवण्यासाठी जान्हवी किती खालच्या थरावर जाते हे प्रत्येक वेळेस आपल्याला दिसतं। निक्कीपेक्षा मी किती वरचढ आहे आणि तिच्यापेक्षा मी किती मोठी आहे हे तिला प्रूफ करायला अजूनही आवडतं। निक्की आणि आर्याचे जे भांडण झालं त्यामध्ये जान्हवीचा काहीही संबंध नसताना त्यांच्यामध्ये कशी पडली आणि हे सगळं बघून यावर हेच दिसतं की खरं तर निक्कीची सावली ही जान्हवीच आहे। आता पॅडीवर तिने जे पर्सनल कॉमेंट केलं होतं आणि त्यावर नंतर जाऊन जी तिने माफी मागितली अर्थातच ती सगळ्यांना खोटी वाटत होती आणि ह्या गोष्टीवर रितेशने जे तिला पॉइंट आउट करून शिक्षा दिली ती बरोबरच आहे। आता निक्कीने पॅडीला जोकरवरून टॅग दिला आणि तू नेमका काय आहे हे सांगितलं। तर आता रितेशने निक्कीला सांगितलं की जोकर हा नेमका काय आहे ते। निक्की जी सगळ्यांना बोलत सुट्टी आहे की तुम्हाला भीक हवी आहे का, बहुधा ती विसरती की तिला कॅप्टन्सीच कशी मिळाली आहे ते। अरबाज जो या घराचा स्वतःला बॉस समजतो तो शेवटी निक्कीचा पीए कसा आहे हे रितेशने बरोबर सांगितलं। आता निक्की आणि अरबाज हे दोघेही स्वतःला टॉप 2 मध्ये पाहतात असं बोलतात। अर्थात ते टॉप 2 मध्ये तर आहे पण वरून नाही खालून। आता अंकिताला रितेशने जे समजावून सांगितलं तू जर स्वतःचा विचार करून खेळतेस तर मग आर्याने स्वतःचा विचार का नाही करायचा। जर तू स्वतःला वाचवण्यासाठी तू एकटी इंडिव्हिज्युअल खेळते तर आर्या का नाही। अर्थातच हा विचार बरोबरच होता। आता टीम बीचं जे त्यांचं डोकं वापरून खेळण्याची गोष्ट आली आणि आर्याचं जे इंडिव्हिज्युअल खेळण्याचा डिसिजन ह्याचं रितेशने जे कौतुक केलं आणि त्यांना मोटिवेट दिलं यामुळे टीम बी आणि आर्या यांच्यात नक्कीच सुधारणा दिसणार आहे। आता उद्याच्या भागामध्ये काय होणार, कोण जाणार आणि कोण राहणार हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। सीटीआर कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.